नमस्कार मित्रांनो, मी किरण कोंडे आजच्या छान छान गोष्टींमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आहे आमचा हम्पीचा दुसरा दिवस। आज आम्ही इथल्या सगळ्या ऐतिहासिक वास्तू बघणार आहोत। डिसेंबर असल्यामुळे नुसती गर्दीच गर्दी आहे। जसं आपल्या इथे वेगवेगळे किल्ले वगैरे बघायला शाळेची सहल आहे, तशी इथे सगळी मंदिरं बघायला शाळेची सहल आलेली आहे। त्यामुळे आता मंदिरात जाऊन काही फायदा नाही आहे। बघू, आम्ही तोपर्यंत दुसरीकडे कुठेतरी फिरू, बाकीचे स्पॉट करू आणि मग येऊ। सालाबादप्रमाणे काहीतरी विसरून येण्याची परंपरा प्रथमेशने कायम ठेवलेली आहे आणि ह्या ट्रिपला तो गॉगल विसरून आलेला आहे आणि आता इथे स्ट्रीट शॉपिंग करतोय। बघूया काय घेतलं त्याने। मेक इन इंडिया, मेक इन इंडिया। रेबॅनला पैसे नाही देतो, ते पण चायनामधून आले असतील। आता आम्ही विरूपाक्ष टेम्पलमधून सरळच्या रोडने सरळ चालत आलो की इथे समोर विठ्ठल टेम्पलचा लेफ्ट आहे। इथून आम्ही आता इथे चाललो। हा आहे किंग्स पॅलेस। आधीच्या काळी राजा आपल्या वजना एवढ्या वस्तू किंवा सोने पुजाऱ्यांना आणि इतर लोकांना दान करण्यासाठी याचा वापर करायचे। हे आता आम्ही आलो आहोत विठ्ठल टेम्पलला आणि विठ्ठल टेम्पलच्या डाव्या साईडचं हे द्वार आहे। अशा प्रकारे तिकडे फॉर्म भरून झाल्यावर ऑनलाईन आम्ही पेमेंट केलं। असं तुम्ही विंडोला तिकीट बुक केलं तर तुमचे 80 रुपये जातात। जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं तर असं तुम्हाला मोबाईलवर रिसिप्ट येते। दिसेल की नाही मला माहिती नाही, पण ह्या अशी रिसिप्ट येणार। आधी तुम्हाला आता 70 रुपये भरायला लागतात, नाही तुमचे 10 रुपये सेव्ह होतील ऑनलाईन पेमेंट केलं तर। चला मग आता आपण फायनली विठ्ठल टेम्पलमध्ये जाऊया, जिथे मेन टुरिस्ट अट्रॅक्शन आहे स्टोन चॅरिटी। इकडे पण पूर्ण गर्दी दिसत आहे। गोपुरावरच्या मूर्त्यांचं नक्षीकाम बघा किती सुंदर आहे। हे फायनली आपण आलो आहोत विठ्ठल टेम्पलमध्ये। बघू शकता केवढा मोठा प्रांगण आहे इथलं। सगळीकडे काही ना काही छोटे छोट्या टेम्पल्स सारख्या सगळे छोटे छोटे टेम्पल सारखे आहे। आणि हे समोर दिसतं हे साऊंड पिलर्स आहेत, जिकडे वाजवलं की वेगवेगळ्या टाईपचे आवाज येतात। आणि हे आहे इथलं प्रमुख अट्रॅक्शन। 4 वर्ष आधी मी आलो होतो तेव्हा असे बाजूला बॅरिकेड वगैरे नव्हते, तुम्ही बिंदास जवळ जाऊन फोटो काढता येत होते तिकडे। पण लोक त्याची पाहिजे तशी काळजी घेत नाही, ते जवळ जाऊन कुठे पण बसून फोटो वगैरे काढायचे।
आता शेवटी गव्हर्नमेंटने पूर्ण फेन्सिंग टाईप लावून तिथे सगळं बंद करून टाकलं. हे आहे विठ्ठल टेम्पल. हा तो मध्ये दिसतोय तो स्टोन चॅरिट. चल बाकी को एक्सप्लोर करूया. हे आहे विजय विठ्ठल टेम्पल. 16व्या शतकात राजा देवराय दुसरा यांच्या कारकिर्दीत हे मंदिर बनवण्यात आले. या मंदिरात टोटल 56 असे पिलर्स आहेत ज्यांना वाजवले की वेगवेगळे प्रकारचे आवाज ऐकायला येतात. आणि असंही बोललं जातं की जेव्हा या मंदिरावर मुघलांचं आक्रमण झालं तेव्हा इथली जी मेन मूर्ती आहे ती सुरक्षित राहावी त्यासाठी ती मूर्ती इथून आपल्या महाराष्ट्रातील पंढरपूरला घेऊन जाण्यात आली आणि आता आपण तिथे विठ्ठलाची पूजा करतो. पुष्करणीजवळ थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही पुन्हा आलेल्या त्याच मार्गाने परत गेलो आणि विरूपाक्षा टेम्पलजवळ थोडासा चहा नाश्ता केला आणि नंतर बाईक घेऊन आम्ही हम्पीचे बाकीचे स्पॉट्स फिरायला गेलो. आता आम्ही हम्पीतील अजून 2 प्रमुख आकर्षणं बघायला आलेलो आहे. इकडे जे समोर दिसत आहे तिकडे बडावलिंग आहे जे एकच मोनोलिथिक शिवलिंग आहे आणि डाव्या बाजूला उग्र नरसिंहाची मोठी मूर्ती आहे. हम्पी गोलच आहे ना रे.
हे आहे विरूपक्ष देव म्हणजे शंकराचं भूमिगत मंदिर. हे जमिनीच्या लेवलपेक्षा खूप खाली आहे आणि त्यामुळे इकडे पाणी साचून राहिलेलं असतं. म्हणून आता आम्ही चप्पल काढून या मंदिरात जात आहोत आणि या मंदिरामध्ये गुडघाभर पाणी असतं, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक जायला लागतं. मस्जिद तो वॉच टावर आहे छोटासा. वर चढायला काय नाही, पायऱ्या बंद. कसं पाणी वगैरे आणा आणि इथून मी तो फोटो काढला. अरे ते पाणी झालं. ह्याचं ना पाणी यायचं वाटतं. हां संध्याकाळचे 6 वाजले होते. 6 वाजता हम्पीतले सगळे स्पॉट्स हे बंद होतात. फक्त विरूपाक्षा टेम्पलच रात्री उशिरापर्यंत चालू होतो. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा विरूपाक्षा टेम्पलकडे जाऊन तिकडे थोडासा चहा आणि नाश्ता केला आणि मग आम्ही विरूपाक्षा टेम्पल फिरायला गेलो. आणि रात्री विरूपाक्षा मंदिरात गेल्यावर एक अविस्मरणीय असा उत्सव आम्हाला बघायला मिळाला. त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा होती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी हम्पीमध्ये शिव आणि पार्वतीची एंगेजमेंट सेरेमनी होते. ती आम्हाला बघायला मिळाली. तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आम्ही प्रयत्न केला आहे जे सगळेचे सगळे क्षण ते रेकॉर्ड करण्याचे.